नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चालला 139वा, प्रकरण चाललंय 16वं, माया कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 25 ते 27. प्रथम आपण 25वा दोहा ऐकूयात. संकल ही तै सबल है, माया यह संसार, ते क्यों छोटे बापुड़े, बांधे सिरजनहार. संकल ही तै सबल है, माया यह संसार, ते क्यों छोटे बापुड़े, बांधे सिरजनहार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. संकल, संकल म्हणजे शृंखला. बापुडे, बिचारा. सिरजनहार म्हणजे सर्वही बनवणारा म्हणजे ब्रह्मदेव. दोह्याचा अर्थ ऐकूयात. या जगात सर्व प्राणी मात्र सबल असणाऱ्या मायेच्या शृंखलेत जखडलेले आहेत. ज्याने हे विश्व निर्माण केलंय तो ब्रह्मदेव सुद्धा जर मायेच्या पाशात अडकलेला आहे तर ते जीव मायेपासून कसे विमुक्त होतील? जीवाने कितीही जरी मायेच्या बंधनातून सुटण्याची इच्छा किंवा प्रयत्न केले तरीही जीवाला ते शक्य होत नाही. कबीर इथे ब्रह्मदेवाचंच उदाहरण देत आहेत. स्वतः विश्व करणारा ब्रह्मदेव हा सुद्धा जर मायेच्या बंधात अडकलेला आहे तर इतर जीवांची काय कथा? ब्रह्मदेवाने हे त्रिभुवन निर्माण केलंय आणि अशा सर्वा ब्रह्मदेवाबद्दल ज्ञानदेव सांगतायत. 8व्या अध्यायात 154व्या ओवीत ते म्हणतायत, एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे. 155व्या ओवीत ते म्हणतायत, जिये गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची. 158व्या ओवीत ते म्हणतायत, येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14. आता आपण या तिन्ही ओव्यांचा अर्थ बघूयात. प्रथम आपण 154व्या ओवीचा अर्थ बघूयात. सहज विचार करून पाहिलं तर जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य आणि सर्वादी लोकरूपी पर्वताचं शिखर जो सत्यलोक. 155व्या ओवीचा अर्थ ऐकूयात. ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचं आयुष्य टिकत नाही तर ज्या गावात एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते म्हणजे 14 इंद्र होऊन जातात. इतर देवांचं या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगायचं? मुख्य देवांचा राजा जो इंद्र त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. हा अर्थ आहे 158व्या ओवीचा. तर ब्रह्मदेवासह सर्वच देव हे मायेच्या तावडीत सापडलेले आहेत. या मायेबद्दल कबीर पुढच्या दोह्यात सांगणार आहेत, पण आपण आत्ताच्या दोह्याची प्रथम मराठी साखी ऐकूयात. शृंखलेमध्ये सर्व हे बद्ध, हा माया संसार, ब्रह्मदेव हे मायाबद्ध, जीव कसा सुटणार. शृंखलेमध्ये सर्व हे बद्ध, हा माया संसार, ब्रह्मदेव ही मायाबद्ध, जीव कसा सुटणार. पुढचा 26वा दोहा ऐकूयात. बाड़ी चढ़ती बेली जू,
उलझी आसा फंध तू तैपणी छीटय नहीं भाई जबांछा बंध बाड़ी चढ़ती बेली जू उलझी आसा फंध तू तैपणी छीटय नहीं भाई जबाछा बंध. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाडी, बाडी म्हणजे मांडव. उलझना, गुंतणे. फंद, फंदा. बाचाबंध, वचनबंध. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ही माया म्हणजे संसार रूपी मांडवावर चढलेल्या वेलीप्रमाणे आहे आणि आशेच्या फंद्यात ती गुंतलेली आहे. वचनबद्ध व्यक्तीप्रमाणे ती एक वेळ सुटू शकते, तुटू शकते, पण तिला सोडवता येत नाही. वेल जसा मांडवाचा किंवा काठीचा आधार मिळाला की वेगाने वाढते आणि सर्व मांडवभर पसरते. कबीर अशा वेलीची उपमा मायेला देत आहेत. माया सुद्धा अशीच वेलीप्रमाणे पसरलेली आहे. माया ममतेच्या फंद्यात जीवाला अडकवून टाकते आणि तिलाच कबीरांनी पुढे वचनबद्ध व्यक्तीची उपमा दिलेली आहे. प्राण जाय पर वचन न जाय, अशी सत्यवचनी मनुष्याची प्रतिज्ञाच असते. वेळ प्रसंगी तो मृत्यू पत्करतो, पण आपलं सत्य बोलण्याचं वचन मात्र सोडत नाही, तोडतही नाही. तसंच माया एक वेळ तुटून जाईल, पण जीवाला आपल्या फंद्यात अडकवायची आपली प्रतिज्ञा ती काही सोडत नाही. आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. माया ही जणू वेल वाढती घेऊनी आशा दोर तुटेल पण ती सुटत नाही वचनबद्धाचे बोल. माया ही जणू वेल वाढती घेऊनी आशा दोर तुटेल पण ती सुटत नाही जणू वचनबद्धाचे बोल. पुढचा दोहा ऐकूयात. 27वा. सब आसन आसातना निरवर्तिक को नाही निरवर्तिक निबहे नहीं परवर्ती परपंच माही. सब आसन आसातना निरवर्तिक को नाही निरवर्तिक निबहे नहीं परावर्ती परपंच माही. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. आसन, आसन म्हणजे स्थिती. तणा, पसरले. निबर्ती, निवृत्ती. परवर्ती, प्रवृत्ती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की मायेने आपलं आसन पसरलेलं आहे. कोणीही निवृत्तीच्या मार्गाने जातच नाही. जो मनुष्य प्रवृत्तीच्या मार्गातच फसलेला आहे तो निवृत्तीच्या मार्गाने कसा काय जाऊ शकेल. आशा हेच प्रवृत्तीचं मूळ आहे. सर्वांवर आशेचा प्रभाव आहे. आशारूपी बेडी पायात अडकवल्यावर सारे जग वेगाने धावतंय असं सुभाषितकारांनीही विरोधाभासाने वर्णन केलेलं आहे. आशा जीवाला प्रवृत्तीच्या मार्गावर धावायला लावते आणि परमात्म प्राप्ती तर या संसारापासून, मायेपासून निवृत्त झाल्यावरच होणार आहे. जीव जर प्रवृत्तीच्या मार्गाने जात असेल तर त्याला निवृत्तीचा मार्ग कसा काय पकडता येईल. मायेतून सुटण्याचा मार्ग आहे निवृत्ती, आशेपासून सुटका. परंतु जीवावर आशेचा प्रभाव असल्यामुळेच तो ती सोडत नाही आणि मग प्रवृत्तीच्या मार्गानेच तो चालत राहतो. मग त्याला परमात्म प्राप्ती होणार तरी कशी. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला हा
भागही आपण इथे संपवणार आहोत. आशेने आसन पसरले प्रवृत्ती मार्गी सारे, प्रवृत्तीने चालत असता निवृत्त होई कसारे. आशेने आसन पसरले प्रवृत्ती मार्गी सारे, प्रवृत्तीने चालत असता निवृत्त होई कसारे.